आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार आहोत। 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी केली, परंतु या स्थापनेपासूनच्या प्रत्येक क्षणापासून स्वर्गीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा सहभाग पक्ष विस्तारासाठी, पक्षाचा जनाधार चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिला आणि त्यांच्याच मेहनतीतून 2004 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष 73 जागा विधानसभेवरती निर्वाचित करून झालेला होता। 2023 स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो विचार दिला की बहुजन समाजाचं व्यापक हित साधायचं असेल तर आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, तो सत्तेमध्ये सहभागी होण्याचा, एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली सामुदायिकरित्या आम्ही सर्वांनी म्हणून घेतला। त्यामध्ये मी असेल, भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई, दिलीप वळसे पाटील साहेब, धनंजय मुंडे, त्यावेळेला रामराजेसुद्धा होते सोबत आणि विधिमंडळ पक्षाचे सर्व बहुतांश सदस्य आम्ही या निर्णयाच्या माध्यमातून एनडीएमध्ये सहभागी झालो। लोकसभेमध्ये यश मिळालं नाही, पण विधानसभेमध्ये मात्र दादांच्या नेतृत्वाखाली 59 जागा आम्ही लढलो, पैकी 41 जागांच्या वरती यश मिळवलं। 72% स्ट्राईक रेट राहिला आणि राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं। सरकारचं काम गतीने सुरू झालं आणि आम्हा साऱ्यांचीच मनाची गती रोखली गेली दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्यामुळे। त्याच्यामुळे गेले 4 महिने झालेले दादा आपल्यातून जाऊन कमालीच्या वेदना मनामध्ये आहेत। पण 10 जूनचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम समर्पण, दादांसाठी समर्पित, संघर्ष, राजकीय आणि विचाराचा संघर्ष आणि उद्याचा संकल्प, असं समर्पण, संघर्ष, संकल्प अशी टॅगलाईन देऊन 10 जूनला षण्मुखानंद हॉलमध्ये सुनेत्रावहिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन त्या ठिकाणी होणार आहे। यासाठीच आज सर्वच विधानसभा सदस्य, तदनंतर राज्यातील जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष, प्रदेश पातळीवरील माझे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्याशी मी झूमद्वारे संवाद त्या ठिकाणी केला आणि 10 तारखेला दुपारी 2 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये मोठ्या संख्येने उद्याचा पक्षाचा विस्तार, उद्याचा पक्षाचं संघटन आणि नवीन ऊर्जा घेऊन आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी कामाला लागावं, हीच त्या कार्यक्रमाची एक तऱ्हेची रूपरेषा माझ्या सर्व सहकाऱ्यांच्याकडे विदित केली। सर, काल विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यातच अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका आपल्याला पाहायला मिळाल्या। तुमचे पुत्र अनिकेत तटकरे हे देखील या सगळ्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेत, परंतु संजय राऊत मात्र आरोप करतात की ह्या सगळ्या बिनविरोध निवडणुकींच्या पाठीमागे जवळपास 150 कोटी रुपयांचा उलाढाल आर्थिक व्यवहार झालेला आहे। एक तर महाविकास आघाडीची जी बैठक गेल्या 8 दिवसांमध्ये दोनदा झाली, ती बैठक त्यांना घेण्याची वेळ अर्ज भरून झाल्याच्या नंतरची आली। त्या बैठकीतली माझी अधिकृत माहिती अशी आहे की या जागेवर तुम्ही लढा, या जागेवर तुम्ही लढा, आम्हाला लढायला नाही, आम्हाला लढायला नाही, अशी चर्चा जास्ती झाली। ज्यावेळेला युतीची किंवा आघाडीची बैठक होत असते त्याला जागा लढण्यासाठी संघर्ष होत असतो, जागा मिळण्यासाठी पक्षाला। इथे दुसऱ्यांनी लढण्यासाठी संघर्ष झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। पण निवडणूक आधीच हारलेले हे त्याच मानसिकतेमध्ये होते। अशा वेळेला इतक्या जागा बिनविरोध झाल्या याचं कारण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने यांना पूर्णपणाने नाकारलं। 80, 85, 90% मतदार हे महायुतीचे त्या ठिकाणी आहेत। लढण्याची कुवत क्षमता नसलेली नव्हतेच, औपचारिकपणा त्या ठिकाणी होता। त्याच्यामुळे आलेले नैराश्य झटकण्यासाठीच हे निराधार कल्पोकल्पित आरोप करण्याची सवय संजय राऊतांची आहे, ती त्यांनी एकदा पुन्हा दाखवून दिली। परंतु विनायक राऊत देखील म्हणतात की बाळमानेंनी पाठीमागे घेतला आपला उमेदवारी अर्ज कोकणातून, त्यावेळेस त्यांनी मात्र 25 कोटी रुपये घेतले, 25 कोटींचा बकरा हा बाळमाने झाला, अशा पद्धतीची। आता विनायक राऊतांनी बाळमानेंबद्दल काय बोलावं, ती विनायक राऊतांच्या स्वभावाप्रमाणे ते बोलत आलेत। आपल्या पक्षाचं स्थान कोकणात काय राहिलं हे पहिलं चष्मा घेऊन किंवा दुर्बीण घेऊन शोधावं। एकेकाळी कोकण हा बाळासाहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला, तो बालेकिल्ला आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा राहिलेला नाही।
2 अंकी संख्या ज्यांना गाठता आली नाही तिथे शिवसेना जे शिंदेसाहेब नेतृत्व करतात ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं पूर्णपणाने प्राबल्य आहे. तुमच्या मोजून जागा मतदार 45 आहेत. अशा वेळेला दुसऱ्यांवरती ठपका ठेवण्यापेक्षा खासदार म्हणून तुम्ही अपयशी का झालात याचा आत्मसंतोषण परीक्षण विनायक राऊतांनी करावं असा त्यांना माझा प्रेमळ सल्ला आहे. आमदार रोहित पवार सातत्यानं तुमच्यावरती आणि पक्षावरती सातत्याने टीका करतात. ते म्हणतात की त्यांनी आज एक ट्विट केलेलं आहे. अशोक खरात यांच्यासोबत खरं तर तुम्ही देखील कामाख्या देवीच्या मंदिराला दर्शनाला गेलेला होता. त्याचे सगळे पुरावे त्यांनी ट्विट केलेले आहेत. तुमचं नाव न घेता त्यांनी ट्विट केलं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की कुठेतरी टार्गेट वेगळ्या लोकांना केलं जात आहे अशोक खराताच्या प्रकरणाच्या संदर्भात. तुमच्या घरी मात्र 3 पदं आली. ज्यांना टार्गेट केलं जातं त्यांची 2 पदं मात्र घालवली गेली. अशा पद्धतीचं ट्विट रोहित पवार केलं. एक तर माझ्याकडे जी 3 पदं आहेत तर मी लोकसभेला निवडून आलेला लोकसभेचा सदस्य आहे. माझ्याकडे पद असं नाही आलं आहे. दीर्घ परिश्रमातून एका स्वतःच्या ताकदीवरती जनतेच्या पाठिंब्यावरती मिळवलेलं ते मी पद आहे. 5 वेळा मी विधानसभेवरती निर्वाचित झालेला आहे. 92 साली मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालेला आहे. माझ्याकडे पद असं नाही आलेलं, मेहनतीतून आले. आधी ती 2दा विधानसभेवरती निर्वाचित झाली आणि 18 मध्ये 170 मतं असताना आणि आज 127 मतं असताना बिनधोड त्या ठिकाणी निवडून आलो. कोणाच्या मेहरबानीवरती आम्ही काम त्या ठिकाणी केलेलं नाही. मी कधी कामाख्या देवीला कोणाच्या सोबत गेलो नाही. त्यांनी काय ट्विट केलं, काय फोटो आहे ते एकदा आणा. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही जे यश मिळवलं हे ज्यांना पावत नाही आणि ज्यांची दुर्दशा जनतेने केलेली आहे त्या नैराश्यापोटी अलीकडच्या कालावधीमध्ये भरकटलेली मनाची मनोवृत्ती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींच्या मार्फत त्या ठिकाणी होत आहे. सर, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरता शेवटचे 3 दिवस उरलेत. 8 तारीख अंतिम आहे. तुमच्या पक्षाची रिक्त झालेली ही जागा आहे. नक्की उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार आहे? कारण की अनेक चर्चा आहेत की ही जागा भाजप स्वतःसाठी घेण्यासाठी इच्छुक आहे. भाजप ही जागा स्वतःसाठी घेण्यासाठी इच्छुक आहे या बातम्या कल्पोकल्पित निराधार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा आहे. 8 तारखेला 3 वाजेपर्यंत अर्ज भरायचा आहे. 8 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवाराचा अर्ज 100% भरला जाईल. नवनीत राणा देखील उमेदवारी दिली जाईल की मित्र पक्षाची? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरचा अधिकृत उमेदवार 8 तारखेला 3 वाजेपर्यंत मुदत संपेपर्यंत अर्ज त्या ठिकाणी 100% दाखल करेल. परंतु नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा चिन्हाचा उमेदवार 8 तारखेला 3 वाजेपर्यंत आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी अर्ज दाखल करेल. खरं तर आता बाळ मानेंची पक्षातून हकलपट्टी केलेली आहे. त्यांच्याशी तुम्ही काही संपर्क साधलाय का राष्ट्रवादीमध्ये येण्याच्या संदर्भात? माझा त्यांच्याशी संपर्क येण्याचं काही कारणच नाही. मी 99ला ज्याला रत्नागिरीचा पालकमंत्री झालो त्याला बाळ माने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. मी रत्नागिरी जिल्हा पिंजून काढला. त्याला रत्नागिरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज शिवसेनेचे वरिष्ठ नेते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे 2004ला तिथून निर्वाचित झाले. चिपळूणला रमेश कदम त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती निर्वाचित झाले. ही 5 वर्षाच्या माझ्या मेहनतीचं फळ कोकणी जनतेने त्या ठिकाणी दिलं आहे. बाळ मानेंचा माझा कधी राजकीय संपर्क नाही, असण्याचं काही कारण नाही. त्यावेळेला पालकमंत्री असताना आमदार म्हणून आमच्या गाठीभेटी व्हायच्या. पण काल मंत्री नितेश राणे त्यांच्याबरोबर दिसल्यामुळं साम दाम दंड याचा वापर करून ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली असं म्हटलं जात आहे. नितेश राणे यांनी कुठेतरी दडपण आणून त्यांच्याकडनं अर्ज माघारी घ्यायला लावला अशा पद्धतीचा काय आरोप? कोणी आरोप केला त्यांना कळू द्या. म्हणजे त्या आरोप करण्याची बुद्धीची क्यू काय ते मला सांगता येईल. मला एकदा नाव कळू द्या की यांनी हा आरोप केला. मग तो आरोप कशाच्यामुळे असू शकतो त्याचं विश्लेषण मी सांगितलं संजय राऊतांचं मगाशीच. आपण उशिरा आहात. संजय राऊतांची आता जी काय मनस्थिती भरकटलेली आहे त्या भरकटलेल्या मनस्थितीमध्ये संजय राऊत सकाळच्या वेळेला वेडाबाकडं बोलत असतात. अशा वेळेला आज जी महाविकास आघाडीची दुरावस्था झाली या निवडणुकीमध्ये, मी मगाशी तेच सांगितलं की महाविकास आघाडीच्या बैठका या चर्चेसाठी ज्या 2 वेळा झाल्या त्या 2 वेळा पुढे ढकलायला लागल्या. जागा आपल्याला पक्षाला मिळण्यासाठी संघर्ष करायचा असतो. इथे जागा तुम्ही लढा हे सांगण्यासाठी संघर्ष त्यांच्यात झाला. कारण त्याचा जनाधार लोकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून पूर्णपणाने
उच्चाटन केल्यासारखं झालेलं पाहायला मिळत आहे. सर, कोकणच्या सगळ्या या निवडणुकीमध्ये अजून देखील महेंद्र दळवी कुठेतरी नाराज असल्याची चर्चा आहे, कारण की त्यांनी काल माध्यमांना वक्तव्य करताना सांगितलं की स्वार्थासाठी काही लोकांनी इमान गहाण ठेवले, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांवरती त्यांनी ही टीकास्त्र टाकली. ते त्यांच्या पक्षातल्याबद्दल काय बोलतात ते मला माहीत नाही. प्रत्येकजण आपल्या बौद्धिक पातळीनुसार बोलत असतो, त्या पद्धतीने प्रत्येकजण त्या ठिकाणी बोलतो आहे. त्याच्याबद्दल मला काय आक्षेपही नाही आणि मला काय फरकही नाही. मी माझ्या पद्धतीने काम करत राहतो, मी येत राहतो. आता तुम्ही सांगितलेलं वक्तव्य कोणाच्या बाबतीत त्यांच्या पक्षांतर्गत आहे मला माहीत नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत कोणी कोणाला काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. मी एनडीए मजबूत करणं, राज्यात महायुती मजबूत करणं या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही निर्णय घेतल्यापासून समन्वयाची भूमिका मी सातत्याने त्या ठिकाणी ठेवली. मी नेहमीच देवेंद्रजींचे आभार मानले, आदरणीय शिंदेसाहेबांचे आभार मानले. दादा तर आमची ऊर्जा आणि शक्ती होती, पण आज सुनेत्रबाईंनी त्या ठिकाणी काम करत आहेत. अशा वेळेला रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, शिवसेनेचे नेते असतील, मग ते उदय सामंत असतील, शंभूराज देसाई असतील, आमच्याकडचे भरत गोगावले असतील, आम्ही सगळे समन्वयातून त्या ठिकाणी काम करतो. व्यवसायाकडे पुण्यातली जी काही जागा होती, खरं तर शरद पवार गटाला ही जागा सुटली होती. शरद पवारांनी उमेदवार दिला, त्या अगोदर सुमित्राबाईंनी शरद पवारांना फोन केला, त्यानंतर शरद पवारांनी अर्ज मागे घ्यायला लावला. त्यामुळे पुन्हा एकदा सुरू झाली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत का? आणि काही काँग्रेसचे नेते आता अशी टीका करतायत की भाऊबंदकी तुम्ही ती नंतर दाखवा. अशा गोष्टीमुळे महाविकास आघाडी डिस्टर्ब होते आणि काँग्रेस पुण्यातून महाविकास आघाडीमधून बाहेर पडायचा देखील निर्णय घेतोय. दोन भाग आहेत. एक तर वहिनींनी आदरणीय पवार साहेबांना फोन केला की नाही माझ्याकडे काय माहिती नाही, हा एक भाग. दुसरा भाग काँग्रेस, पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी ते जे काय या संबंध महाआघाडीच्या बाबतीमध्ये परस्परांच्याबद्दल बोलतात तो महाविकास आघाडीचा अंतर्गत भाग आहे. मला असं वाटतं की मागच्या विधानसभेची निवडणूक, त्यानंतर झालेल्या द्वैवार्षिक विधान परिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुका किंवा अलीकडच्या कालावधीमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, म्हणजे नगरपालिका जिल्हा परिषद म्हणतो आणि आताची कालची झालेली ही स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेची निवडणूक, याच्यामध्ये एकेकाळी 2024ला इंडिया आघाडी म्हणून ज्या घट्टपणाने होते त्याचे हळूहळू कसे कसे बाजूला जात आहेत ते चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्यामुळे काँग्रेस पुण्याच्या जागेच्या बाबतीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाबद्दल काय बोलतो आहे आणि त्यांचे नेते त्याच्याबद्दल काय प्रत्युत्तर देत आहेत तो त्यांचा अंतर्गत भाग त्या ठिकाणी. मला असं वाटतं मगाशी तुम्ही त्यांचं नाव घेतलं, त्यांनी याकडे बघावं. मी कामाख्या देवीला गेलो काय बघण्यापेक्षा तिथे ते जे काय जगताप प्रशांत का आपल्या पक्षाची आबरू बाहेर काढतायत त्याचं उत्तर देण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित युवा नेत्याने करावं असा त्यांना माझा प्रेमळ सल्ला आहे. म्हणजे तटकरे साहेब सुप्रिया सुळे थेट काँग्रेस ऑफिसमध्ये दाखल झाले होते, त्यांनी एक बैठक घेतली होती. हे कुठेतरी महाविकास आघाडीचे एकजूट नाही असं वारंवार चित्र दिसून येतंय. पण यावरती आरोप तुमच्या देखील राष्ट्रवादीवर होतोय की तुमची एकत्रित गाठ आहे, तुम्ही बॅक ऑफ द डोअर हे गोष्टी संगणमते कोणाबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर. एक कसं आहे की एकतर मधल्या कालावधीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर आदरणीय सुप्रियाताई, शशिकांतजी शिंदे यांनी स्पष्टपणाची विलिनीकरणाची चर्चा संपुष्टात आली. आता पक्ष बांधणीच्या कामाला सुरुवात करावी असं त्यांनी सांगितलं. मी तर केव्हा सांगितलं की विलिनीकरणाचा मुद्दा आमच्या समोरच चर्चेला नाही. आता काही हितशत्रू हे पसरवण्याच्या दृष्टिकोनातून नवीन नवीन काही कल्पकता दाखवत असतील तर दाखवू द्या, त्याच्यामुळे काहीतरी आपल्याला ब्रेकिंग न्यूज मिळते आहे. तुम्ही म्हणताय विलीनीकरण एकत्र होण्यासंदर्भात चर्चा नाही, तर मग दुसरीकडे आता काही तुमच्याच पक्षामधले मंत्री बाहेर आले. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये तो विषय संपलेला आहे, त्या विषयाचं का आता नाही. 10 जूनला पक्ष किती मजबूतीने आहे ते आपल्याला पाहण्यासाठी 27 तारखेला आपण यावं अशी माझी तुम्हाला आता निमंत्रण आहे. महायुतीमध्ये तिथे काही जणांनी अपक्ष अर्ज दाखल केलेले, तुमचं पाठिंबा कुणाला असणार आहे? कारण की तिथे असे एक आहे की राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचं मत आहे दराडे हे उमेदवार होते तिथल्या अंतर्गत. महायुतीचे 17 उमेदवार काल रवींद्र चव्हाण प्रदेश राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते म्हणून राहुल शेवाळे, आम्ही जी 17 यादी जाहीर केली ते महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत.
जे उमेदवार आम्ही जळगावमध्ये काल जाहीर केले, जे नाशिकमध्ये जाहीर केले, ज्या ठिकाणी निवडणुका होत्या जे जाहीर केले, त्यांना समर्थन पूर्णपणाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ठामपणाने राहणार आहे. महायुतीचे उमेदवार निवडून आणणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही नेटाने बजावू. त्यामध्ये कोणी बंडखोरी केली तर पक्षाकडून कारवाई होणार आहे. कुठली बंडखोरी आली? आता उमेदवारच नाही तर बंडखोरीचा काय प्रश्न आहे? अपक्ष उमेदवार जे आहे, अपक्ष एकही उमेदवार अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही. गेले 2 दिवस मी स्वतः संपर्क करत यवतमाळ, वर्धा, नांदेड, परभणी, संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्यांनी उमेदवारी अर्ज बाहेर दाखल केले होते त्या सर्वांनी अर्ज मागे घ्यावे हे गेले 2 दिवस मी स्वतः प्रयत्न करत होतो. आणि काल खात्री झाली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही जबाबदार प्रतिनिधी पदाधिकारी होते, त्यांच्या सर्वांचे अर्ज त्या ठिकाणी विड्रॉ झालेत. त्यामुळे यवतमाळची जागा तिथं बिनविरोध झाली. जामकरांचा अर्ज परभणीला होता, तिथे उदय सामंत गेले होते. उदय सामंत, राजेश विटेकर यांच्याजवळ माझा संपर्क झाला, त्यामुळे जामकरांचा अर्ज त्या ठिकाणी मागे घेण्यात आला. काल दादा भुसेंजवळ बोलताना विष्णुपंत महेश जुणे आणि गौरक्ष लोखंडे यांचे दोघांचे अर्ज त्या ठिकाणी मागे झाले. अनिल भाईदास आणि आमचे गिरीश महाजन यांच्याजवळ बोलत जळगाव जिल्ह्यामध्ये देऊन अर्ज भरले होते ते त्या ठिकाणी मागे घेण्यात आले. साहेब, महाविकास आघाडीमध्ये आत्ताच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी आणि डोकेदुखी होताना दिसून येते. सोलापूरमध्ये अर्ज बाद झाला, त्यानंतर तिथे आता जो अधिकृत उमेदवार केलेले आहेत वसंत देशमुख, त्यांच्या विरुद्ध जानकरांनी भूमिका मांडली. हीच भूमिका त्यांची इतर विधान परिषदेमध्ये तर दिसून येते. महाविकास आघाडी, तुम्ही जसं मगाशी म्हटलं की इंडिया अलायन्सचे लक्ष आता हळूहळू येत आहेत, उघडे होत आहेत आणि सुटत आहेत. तर पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला वाटतं की इंडिया अलायन्स किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी संपुष्टात येईल? नाही, कुठलीही आघाडी किंवा कुठलाही पक्ष कधी संपुष्टात येत नसतो. विचारधारा कायम राहत असते. प्रत्येक राजकीय पक्षाच्या जीवनामध्ये चढउतार त्या ठिकाणी होत असतात. परंतु ज्या पद्धतीने ते एका हेतूने एकत्रित आले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या द्वेषाची कावीळ झालेले सर्व राजकीय पक्ष आपापली विचारधारा गुंडावून एकत्रित आले. अशी वैचारिक विचारधारा बाजूला ठेवून ज्यावेळेला एकत्रित येतात तो कालखंड फक्त मर्यादित राहतो आणि नंतर आपापत त्याची छकलं पडतात. हे 77 साली ज्याला जनता पक्ष जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाला त्यावेळेला सगळे डावे उजवे मधले सगळे जनता पक्षामध्ये सहभागी झाले आणि मग द्विसदस्याच्या नावाखाली त्या पक्षाची झालेली शक्ल आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. आता असंच मी होईल असं मी म्हणणार नाही. इथेही जबाबदार नेते आहे, जबाबदार पक्ष आहे, पण शेवटी एखादी प्रक्रिया एकत्र येण्याची एका विशिष्ट हेतूने होते. ती राजकीय विचारधारेपेक्षा व्यक्तिद्वेषातून होते तर ती मर्यादित टिकते. ती विचारधारेतून आली तर ती दीर्घकाळ टिकू शकते. इथं विचारधारे न येता व्यक्तिद्वेषाने आले असल्यामुळे त्याचं भवितव्य तितकंच राहणार. साहेबांनी कुठली चालू केली तर एक असं आहे की एकतर माझ्या राजकीय जीवनामध्ये मी संयमाने वागलो, सतत सर्वांशी संवाद राहील या पद्धतीने केलं. राजकीय टीका एका मर्यादेच्या पलीकडे कधी केली नाही. ठीक आहे, ज्या वेळेला टीका होत असते ती काही कारणांच्यामुळे होते असं मी स्वतःला मानत आलो. त्यामुळे मी टीकेला त्या पद्धतीचं प्रत्युत्तर कधी दिलं नाही. शेवटी महायुती म्हणून हा निर्णय झाला म्हणून मी अमितभाईंचे आभार मानले, आदरणीय देवेंद्रजींचे मनापासून आभार मानतो, शिंदेसाहेबांचे अतिशय मनापासून आभार मानतो. आमच्या नेत्या आहेतच सुनेत्रा वहिनी, तर आमच्या पक्षाच्या प्रमुख आहेत, त्याच्यामुळे औपचारिक आभार मानण्याचा काही प्रश्न त्या ठिकाणी येत नाही. पण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, उदय सामंत असतील, भरत गोगावले असतील, या सर्वांनी सामंजस्याची भूमिका दाखवली. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला यश मिळालं. दिल्लीमध्ये आता कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन खरं तर होणार आहे. मोठ्या संख्येने सगळे युवक एकत्र येतील अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. तर रायगडवरून एकदम दिल्लीला कॉक्रोचवरती कुठे गेला? तुम्ही कारण की तुम्ही तिथे खासदार आहात, दिल्ली तुम्हाला माहितीच आहे. होऊ द्या तर खरं अधिवेशन असं होत राहतं. शेवटी एक असं आहे की जी
इंडिया आज अलायन्स आहे, ज्या पद्धतीने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश जगभरामध्ये खूप प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावरती जात आहे. देशातील सुविध जनता हे सारं काही त्या ठिकाणी पाहते, अनुभवते आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानामध्ये प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य असतं, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करेल. आपण एकेकाळी पाहिलं की आपचा उदय किती झपाट्याने झाला, इतका झपाट्याने झाला की तितकाच डाऊनफॉल इतक्या लवकर होईल असं कधी कोणाला वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे अशा वेळेला आपल्या देशामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत. मात्र हे जे आंदोलन जेव्हा पुकारलं आणि त्यानंतर आता पोलिसांची जी परवानगी लागली ती परवानगी दिली जात नाही असं देखील नाही, मला माहीत नाही, जी या बाबीवरती मला माहीत नाही त्यावेळेला मी अधिकृत वक्तव्य करणार नाही, कारण मी एका राजकीय पक्षाचा जबाबदार अध्यक्ष आहे. त्यामुळे ऐक्यू बातम्यांच्यावरती मी प्रतिक्रिया देणार नाही. मला दाखवा कोण काय बोललं आहे, परवानगी दिली की नाही, मग मी जरूर बोलेन. तटकरे साहेब, भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य असो किंवा चंद्रपूर असो, यवतमाळ असो, यामध्ये अदृश्य शक्ती काही काम करत होती का? कारण की गोंदियामध्ये बघायला गेलं तर अग्रवालांसोबत नाना पटोले फॉर्म भरायला गेले होते. असं काय घडलं की नेमकं बिनविरोध झाले? ते आता तेच सांगू शकतील ना. तुम्ही ज्यांची नावं घेता ते एकदम काँग्रेस पक्षाचे एकदम धुरंधर नेते आहेत. त्याच्यामुळे का कोणाचा अर्ज काढायला, कोणाचा अर्ज भरायला ते का गेले, माझ्यापेक्षा ते चांगलं अधिक समर्पक उत्तर देतील. मी कशाला त्यांच्याबद्दल काय बोलू? मला वाटतं अदृश्य शक्ती काम करत होते. मी कशाला कोणाबद्दल काय बोलू? ते आमच्या अदृश्य शक्तीबद्दल काय बोलत आले असतील, आम्ही काय बोलत नाही. अनेक गोष्टी पडद्याआडच्या सगळ्यात ज्ञात असूनही सुद्धा आम्ही त्या विषयावरती अधिक काय बोलू इच्छित नाही. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.